बसा बाबा या. चल तिकडे घेतो का? नाही काय नाही, बसा बसा. जमन ना? लगेच बाबा या मध्ये. या तुमचं काय असेल ते करू. तुम्हाला आले कशाने होते? बसने का रेल्वेने? हा बसते नव्हत्या. बसने होते ना. जेवले का तुम्ही पोट भरून? जेवण झालं बाबा. हा भात घेत मिळालं. लगेच आहे चालू करा. आणि आले चालू, कसे चालू. होते? आता आलतो समजा गाडी रोशन जायचं. बरं बरं बरं. कुठून आले? जालना. हा. बस ना. कार्यक्रम कसा झाला लग्नाचा? येऊ चालू होऊन गेल का? हा पण एकदम व्यवस्थित झाला ना एकदम. काय तुम्हाला काही अडचण नाही यायला जायला काही असं काही? नाही काय नाही. हा. नाही जेवण मत होते का तुम्ही एवढ्या लांबून आले जालन्यावरून आले? तुम्ही एकटेच आले का? एकटेच आले का? हा एकटे. अरे बापरे. भरपूर बीड वरून इकडून भरपूर पब्लिक आलेली आहे. महाराजांवरच प्रेम बुवा. हा मग. महाराजांचं प्रेम ना फक्त. हा हा ते. नाही बरोबर आहे. तुम्ही भेटले का नाही महाराजांना? महाराजांची भेट नसून झाली अरे गर्दीमुळे. हा गर्दी लय होती. आम्हाला आम्ही लोकल आहे गण पण आमची सुद्धा भेट नाही झाली. तसं भेटूच. हा नाही इतर वेळी होती हो पण आज शक्य नाही. आणि महाराजांचं नियोजन एकदम आवडलं ना महाराज तुम्हाला बाबा? येतो जेवणाचं वगैरे जेवण चांगलं होतं का? जेवण आपलं साधन होतं हा, नाही पण जेवण क्वालिटी होतं का असं? हा मग साधा म्हणजे तुम्हाला सांगतो तिने अनाथ मुलांसाठी सुद्धा एक शाळा चालू केली. महाराजांचं म्हणजे अन्नदानाच्या हा, बाबतीत महाराजांचं मग. चॅलेंजच नाही. असं ते रेग्युलर रोजचं चालू आहे. आता जालन्याला जायचं गाव कधी आता? नाही ना आता गाडी थोडी आता तुम्हाला आम्ही स्टँडवर सोडू शकतो तुम्हाला बाबा. स्टँडवर सोडू का मग? बर बरं बरं चालेल. तुम्हाला आहे ना जालना गाडी सकाळी मला वाटतं 5 वाजता गाडी संगमनेर बस स्टँड वरून. संगमनेर जालनाची डायरेक्ट संगमनेर डेपोतून. हा आले किती वाजता तुम्ही? हा म्हणजे साधारण 4च्या आसपास तुम्ही पोहोचले असाल बा इथं. तुम्ही आता ना बस स्टँड वर जाऊन थोडा आराम करा. आराम करा. हा पहाटे तुम्हाला गाडी भेटेल तिकडून. पहाटे 5ला गाडी आहे बरोबर. हा संगमनेर जालना. अर्ध तिकीट आहे ना बाबा तुम्हाला का बाबा? अर्ध तिकीट आहे ना? अर्ध तिकीट असेल ना तुम्हाला? हा तिकीट. हा मग काय प्रॉब्लेम. हा तिकीट. प्रॉपर जालन्यात राहतात तुम्ही? हा इकडे कोणी पाहुणे गाव? का फक्त खास लग्नासाठी आले होते? हा लग्नासाठी चालतं का? बरं झालं. पाहुणे नाही की इकडे कोणी? कोणी ओळख पाळख काही पाहुणे वगैरे? महाराज फिरचायचे समजा. हा हा बरोबर. महाराजांच्या प्रेमापोटी आले मग. हा फिरणं. आता महाराज पोचू शकत नाही बरेच म्हणून त्यांनी हा नाही त्यांचं पुरा महाराष्ट्रामध्ये ना पुऱ्या महाराष्ट्रात, हा प्रबोधनकार चालू राहते ती. हो. चांगलं आहे. हा मग एवढं लांब येणं सोपं नाही ना हो. मग महाराजांवरती प्रेम आहे लोकांचं. असं आनंदाचीच गोष्ट आहे. मग बीड परभणी नांदेडवरून लोक आहेत लग्नाला. आले काय विचार. बांगडे. पब्लिक पण इतकी तुम्हाला सांगतो रोडनं चालत सुद्धा जागा नाही. तिथे जेवणाला सुद्धा इतकी पब्लिक आहे. जेवढी उभी आहे, तेवढी जेवती सुद्धा तेवढी आहे. जेवती मग सुद्धा आहे आणि तेवढी waiting ला आणि- पण आहे. आपलं का असून माझ्या मते महाराजांचं 5 लाखाचं जरी नियोजन असन पण कमी कमी 7 ते 8 लाख पब्लिक सुद्धा एवढी असन. निश्चित. हा माझ्या एक मित्रांनी वाटाच घेऊन निंडत होता. आणि नाही हा जो रोड आहे ना तुम्हाला सांगतो कंटिन्यू चालूच आहे. आपण येताना पण बघत होतो. तुम्हाला पण बोलवलं होतं. आपण येताना पण पाहत होतो जेवढी येते तेवढी पब्लिक जाती पण आहे. आमची गाडी बंद पडली. मग ते मानकर बी नाही हो. ते शब्द मी ना त्याला कांडावर निघलो होतो. नाही पण एवढं नियोजन करणं सोपं नाही. नाही. पब्लिक इतकी पब्लिक आहे. पब्लिक कंट्रोलच होऊ शकत मग? नाही. म्हणजे महाराजांनी अंदाज धरला एक असं. 5 ते 6 लाखाचा आणि पब्लिक गेली 8 ते 9 लाख. मग ते शक्यच नाही. ते असं ओके. तर स्वयंपाकाची अडचण नाही, कुठलीच अडचण असं. नाही, वाढप्याची अडचण नाही. मग बाबांचं काय मत आहे ते विचारा ना तुम्ही.
नाही बाबा समाधानी आहेत बाबांनी हो. सांगितलं ना. बाबांचं वैयक्तिक मत काय आहे याच्याबद्दल? बाबा प्रेमापोटी मी तो सांगतो जालन्याहून येऊ शकते येऊ म्हणजे शकतात मग बस नाही. बस नाही आपलं 40-50 किलोमीटर जरी असलं तरी लोक मी म्हणतो जायला कानगाडा करतात कंटाळा करतात. हा तर म्हणजे जालन्याहून आले म्हणजे सोपं नाही शिवाय एकटे आले त्यांचं वय तुम्हाला सांगतो आता 70-75च्या आसपास बाबा, असेल वय किती असेल तुमचं? 80 जास्त हा मग 70च्या पुढे वय असून जर मामा एकटे येऊ शकत्या तर आपण जर मी म्हणतो 25-30 किलोमीटर असून सुद्धा लोक टाळाटाळ करू शकते कंटाळा करतात. हा कंटाळा करते मग बाबा तुम्ही सांगून आले घरी पण लोकं सगळं हा. कंटाळा नाही काय वेळेस काय होतं माहिती का म्हणजे तुमचं प्रेम आहे ते मान्य मला पण लोक सांगून येत नाही करून बरोबर आणि मग घरचे काय करतात मग इतर तिकडे तिकडे बात बसतात रात्री हा. बस स्टँड वगैरे चिंता करतात. चिंता करतात जास्त घरी कोण कोण आहे बाबांचे विचारा ना. मुलं किती बाबा? 2 मुलं आहे का? काय मुली ते लग्न झालेले आहे ना सगळं ओके आहे ना? मुलं सांभाळतात तुम्हाला? आता कसे राहते मुलं समजा आता नाही पण तरी सुद्धा एकंदरीत बुवा, असं त्रास तर नाही देते ना? करायचं त्याचं हा मग बस तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही काय करता बाबा शेती असेल ना? शेती वगैरे काही नाही ना असंच मोलमजुरी समजा मोलमजुरी करून हा हा. अरे पहिले बापरे. कंपनीत होतो बरं कुठं जालन्याला तिरुमूर्ती कोणती कंपनी तिरुमूर्ती त्रिमूर्ती. त्रिमूर्ती हा हा. आता बंद पडली ती आता. अच्छा अच्छा बरं बरं हा तेव्हापासून आता असंच ते आलं हा जे पडेल ते काम पड करायचं बा. आणि मुलं काय करते आता मुलं ते कंपनी माझ्या कंपनी होतीच का हा त्यांना पडतो रोज 1000 अच्छा अच्छा लग्न वगैरे झाले मुलांचे लग्न वगैरे झाले ना अरे हे काय सगळं काय गेलं? व्यवस्थित हा पहिले एकच जेवणच भेटलं नाही बा. अच्छा अच्छा मला किती जर वाढलंय. बसले जेवायला. पण तुमच्या याच्याहून जर बघितलं ना तुम्ही कष्ट जास्त केले असं वाटतंय मला हा कारण तुमच्या याच्याहूनच समजतं आम्हाला तुम्ही कष्ट किती केले ते कष्टातून उभा हा केलं. कष्टातून सगळं उभं केलं बस मेहनत जास्त केली तुम्ही कुठं बरं धन्यवाद महाराज तुम्ही आमच्या परिसरात हा. आला इंदोरीकर महाराज काही नाराज वगैरे नाही ना काही- म्हणजे यायला काही त्रास वगैरे काही जेवणाला हा म्हणजे हा, म्हणजे असं ते वाटलं नाही महत्वाचं. ना, लग्नाला आलो आणि काही त्रास झाला असं काही नाही ना? नाही नाही काय नाही नाही धन्यवाद तुमचे आमच्या परिसरात प्रवर परिसरात संगमनेर भागात हा. शेवटी काय होतं आता तुम्हाला सांगतो मुलीचं लग्न असलं प्रत्येक म्हणजे महाराजांना प्रत्येक माणसाकडे बघणं शक्य नाही शक्य नाही भेटणं शक्य नाही. आणि आपल्या वैयक्तिक लग्नामध्ये बरं, तू 1000-2000 जास्त पब्लिक असू शकते हं? तुम्ही बघू शकता 4 ते 5 लाखाच्या पेक्षा जास्त लोक आहे त्यांनी 5 लाखाचं नियोजन धरलं असून ते 7-8 लाखापर्यंत गेलं पब्लिक आहे त्यामुळे त्यांना पण नियोजन एवढं करणं शक्य नाही आहे तरी पण वारंवार महाराजांचं तुम्हाला सांगतो वैयक्तिक पंक्तीत येऊन सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही सगळं काही त्यांनी लक्ष हा, बस, बस. दिलं उपाशी एकही माणूस उपाशी गेलेला नाही लग्नातून. आता हे समोर जे बसलेले आहेत ना हे प्रॉपर याच गावचे आहेत, गोंजाळवाडीचे हा पण ते सुद्धा काल हळदीला आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं काल एक माणूस सुद्धा जेवण न करता गेलेलं नाही प्रत्येक माणूस जेवण करूनच जाईल ही महाराजांनी एवढी काळजी घेतलेली आहे. काळजी घेतली. आणि बस. ते रोज हळदीचं नाही केलं त्यांनी तेवढं. हो ते हे होतं वाटतं. ते सोडा हो. ते नंतर झालं. आता तुम्ही बघू शकता हे पहा ना रोडला मी होतो पब्लिक इतकी पब्लिक आहे आलं ते काढ. का गाडी चालवणं सुद्धा गाडी मुश्किल आहे निघायला सुद्धा हा. रस्त्याने जागा नाही मग 2 मिनिटाचा रस्ता आपल्याला कमीत कमी अर्धा तासापासून आपण म्हणजे हे करतोय प्रवास करतोय 40 मिनिटाच्या वर झालं. मग तरी पण अजून पब्लिक कमी होत नाही हे महाराजांवर प्रेम आहे नाही नाही, आहे आणि महाराजांनी कष्टातून उभा केलेला संसार हो नक्कीच नाही काय सगळ्याला दिसतोय कष्टाचंच फळ आहे हो. आणि महाराजांच्या प्रेमापोटी एवढ्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. मग काय? 120 रुपये. आणि महाराजांनी एवढं फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी काही बघितलेलं नाही हे पण याच्यावर सिद्ध हो, होतंय निश्चित. म्हणजे जालना बीड परभणी, इथून पण हा परभणी नांदेड. नांदेड या ठिकाणाहून सुद्धा लोक येऊ शकतात पब्लिक लग्नासाठी आलेले येऊ आहेत. शकतात मग- आलेले आहेत. तुम्हाला बाबा आम्ही स्टँडवर सोडतो हा जेवण वगैरे झालंय ना हा, झालं. निश्चित झाले आणि- प्रवासाला पैसे वगैरे आहेत ना आहे का काही मदत वगैरे नाही ना काय आहे ना? हा. काय ना काय निवांत जा हा. आणि घरच्यांचा नंबर वगैरे आहे ना तुमच्याकडं नाही नंबर गिंबर काय नाही आलं काय मग हो आपलं घर पहिल्यापासून मोबाईल नाही आपल्या पैसे पण मग घरच्यांना कॉन्टॅक्ट कसा करणार तुम्ही कोणा पैसे आहे का? आहे ना नाही पण तुम्हाला नांदेडमध्ये गेलं तर घ्यायला येऊ शकता ना तुम्हाला हा. घ्यायला येतील ना
तिथं? जालन्यामध्ये का जालन्यामध्ये, हा. हा येते सर हा हा येते नाही तर मग आमचा वगैरे नंबर घेऊन जा किंवा मुलाचा नंबर मला द्या आणि तिथं गेल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला. नाही येते सर मुलं येते चालेल चालेल. तुम्हाला आम्ही स्टँडवर सोडतो आता. सांभाळतं का बाबा तुम्हाला? पोरग व्यवस्थित सांभाळतं का? नाही नाही समोर बोलले ना ते. आता सांगितलं ना त्याने. हो 2 मुलं आहे त्यांना. 2 मुलं आहे, 3 मुली आहे. मुलींचे लग्न झालेले आहेत आणि मुलं पण त्रास देत नाही अजिबात. हा हेच महत्वाचं आहे. बाबा तुमचं नाव काय? आपलं नाव जगन्नाथ आहे सर जगन्नाथ आडनाव लष्कर लष्करे का? जगन्नाथ लष्करे. पुढे घे. तिकडूनच सोडावं लागेल त्यांना बरं का. हे बाबांना आता ना स्टँडवर आलोय आपण. जातील ते. इकडून आहे का गाडी? स्टँडमध्ये जातील तिला. बरं बरं. हा बाबांना ना स्टँडवर सोडू आपण वाटलं सर तिथे बसून देऊ. जवळ असलं जाते सर हा हे काय इथे नाही नाही स्टँड आणलं तुमचं आता. हा हे स्टँडच सगळं तुमचं. बस स्टँड आहे. हा चालेल हा हे स्टँडच आहे तुम्ही. या इथं पाठीमागून या. हा. जा बाबा दामाली. हा मग. आणि कोणी गाडीवर घेतला नसतं. नाही तर पाठीमागून हे काय स्टँडचं गेट आहे. आपण सरळ जपून जा बाबा.